पाहूयात रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं शहरातील काही हॉटेल्स उपाहारगृह बंद ठेवण्यात आलेले आहेत। सकाळच्या न्याहारी बनवण्यासाठी गॅस उपलब्ध नसल्यानं हॉटेल्स बंद आहेत। शहरातील हॉटेल बाहेर एलपीजी गॅस सिलेंडर नसल्यानं दुकान बंद असल्याचे बोर्ड देखील झळकावण्यात आलेले आहेत। व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं रत्नागिरी शहरातील काही हॉटेल्स आणि उपाहारगृह जी आहेत ती बंद असलेली पाहायला मिळत आहेत। सकाळच्या न्याहारीसाठी न्याहारी बनवण्यासाठी लागणारा जो एलपीजी गॅस आहे तो उपलब्ध नसल्यानं सध्या हॉटेल बंद असल्याचे बोर्ड जे आहेत ते या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। आपण रत्नागिरी शहरातील सिद्धी फास्ट फूड या हॉटेलच्या बाहेर आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एलपीजी सिलेंडर व गॅस नसल्यामुळे दुकान बंद राहील अशा स्वरूपाचे बोर्ड या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। शहरातील हॉटेल बाहेर एलपीजी गॅस सिलेंडर नसल्यानं हे हॉटेल जे आहेत ते या ठिकाणी बंद असलेली पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फटका सध्या शहरातील छोट्या उपाहारगृह आणि हॉटेलना बसलेला पाहायला मिळतोय। गॅस नसल्यामुळे सध्या ही हॉटेल्स बंद असलेली पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।